हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आज पुन्हा एकदा पूजा आणि समर हे दोघे तोंडावर आपटलेत. त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आमदाराने या समरच्या सांगण्यावरून मीटिंग इतकी लांबवली की जगातील पहिली सगळ्यात जास्त काळ चालणारी सरकारी मीटिंग म्हणून या मीटिंगचं नाव रेकॉर्ड बुक्समध्ये यायला पाहिजे. चक्क 12 तास, दुपारी 2 ते रात्री 2 पर्यंत ही मीटिंग चालली. परंतु मग दुष्यंत कृष्णाला घ्यायला तहसील कार्यालयात पोहोचला आणि दुष्यंतने कृष्णाला सरप्राईज दिलं, तिला ॲनिव्हर्सरीच्या विशेष दिल्या. मग हे दोघे घरी पोहोचले आणि रात्री 2 वाजता सगळ्यांनी त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. त्यामुळे पूजा आणि समरचा चांगलाच पोपट झाला, त्यांचा जळून जळून कोळसा झाला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात सगळेजण कृष्ण आणि दुष्यंतच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनची तयारी करत असतात, डेकोरेशन करत असतात. सगळ्यांचा उत्साह गगनात मावत नसतो. आणि मग भक्ती ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, मी स्वयंपाकाची तयारी करते, तुम्ही फक्त मला सांगा की काय काय बनवायचं आहे, मी सगळं बनवते. तर बाळजाबाई म्हणते, अगं तू एकटी कशाला करतेस, मी पण येते तुझ्याबरोबर, आपण दोघी मिळून करूया. सगळ्यात आधी तर कृष्णाच्या आवडीचा शिरा बनवायचा आहे आणि मग बाकीच्यांसाठी पुलाव, पुऱ्या, भाजी हे सगळं बनवूया. आणि माझ्या दुष्यंतसाठी त्याची आवडती खीर, त्याला खीर खूप आवडते. हे ऐकून भक्तीला तर आनंद होतो, पण मैनावती तोंड वाकडं करते. बंब्या सांगतो, आणि हो, कृष्णासाठी ना गरमागरम कांदा भजी आणि डाळ भजी तिला खूप आवडतात, त्यासुद्धा करा. हे ऐकून सगळे हसू लागतात. बाळजाबाई म्हणते, वय रे बंब्या, तुला आवडतात की तिला माहीत नाही, पण नक्की करेल बरं का. सगळे हसू लागतात. पूजाचं तोंड मात्र वाकडं झालेलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त मैनावतीचं तोंड वाकडं होतं. पूजा आणि समोरचा चांगला जळफळाट होत असतो. बाळजाबाई भक्तीला म्हणते, चल आपण दोघी सगळ्या स्वयंपाकाची तयारी करूया. या दोघी जात असतात. मैनावती तशीच बसून राहते. बाळजाबाई म्हणते, ए मैनावती, असं बसून राहण्यापेक्षा आहे ना, पटापट हात चालव, नाहीतर ये मग किचनमध्ये स्वयंपाकाला. हे ऐकून सगळे हसू लागतात. बाळजाबाईसुद्धा हसते. तर मैनावती म्हणते, तुम्हीच करा स्वयंपाक, सगळ्यांना नीट खायचं असेल तर मी कशाला बनवू. पूजा आणि समरची मात्र पानसट रोमांस सुरूच असतो. समर हा पूजाला पुन्हा पुन्हा फुगा मारतो आणि पूजा त्याच्याकडे पाहून हसत असते, हा तिच्याकडे पाहून हसत असतो. यांची वेगळीच दुनियादारी सुरू असते. आणि इकडे आमदाराची मीटिंग अजूनही सुरूच असते. रात्र झालेली आहे तरी आमदार एकदम मनोभावे जनतेची सेवा करण्यात लागलेलाच असतो आणि मीटिंग सुरूच असते. एकेका मुद्द्यावर तास-तासभर चर्चा सुरू असते आणि बाकीचे सगळे सरपंच महत्त्वाचे मुद्दे लिहून घेत असतात. कधीकधी कृष्णा आपला मुद्दा मांडते, कधीकधी आमदार काही सांगतो, कधीकधी बाकीचे सरपंच काही सांगतात आणि सगळ्यांची एकदम महाचर्चा सुरू असते. आणि तेवढ्यात कृष्णाला दुष्यंतचा कॉल येतो. आमदार लगेच तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो. कृष्णा फोन उचलते आणि सांगते, होय होय, मीटिंग सुरू आहे, मी तुम्हाला नंतर करते कॉल. असं म्हणून कृष्णा फोन कट करणार. इतक्यात दुष्यंतीला म्हणतो, किती उशीर झालाय, रात्र झाली आहे, कधी येणार तू घरी. आमदाराची कृष्णावर वाकडी नजर असतेच. कृष्णा म्हणते, अहो येते मी, पण अजून मीटिंग संपलेली नाही आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. आणि आमदार हा कृष्णाकडे वाकड्या नजरेने पाहतच असतो. कृष्णा कसाबसा फोन कट करते आणि आमदार चिडून म्हणतो, ओ कृष्णाताई, येथे महत्त्वाच्या मुद्द्यावर मीटिंग सुरू आहे आणि निधी वाटपासंदर्भात सगळी आपली चर्चा सुरू आहे ना, आणि नंतर तुम्हीच म्हणाल की आमच्या गावाला निधी मिळाला नाही, मग काय करायचं. अहो, तुम्ही 5 गावाच्या धडाडीच्या सरपंचबाई आहात आणि एक जरी मुद्दा सुटला ना तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, मला काय नाही. कृष्णा म्हणते, सारी सारी. आमदार म्हणतो, ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. जर खरंच 365 दिवस या आमदाराने इतकं चांगलं काम केलं तर गावांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र खरं. आणि मग पुन्हा एकदा आमदार मीटिंगला सुरुवात करतो आणि सगळ्या सरपंचांना सांगतो की आपण पथदिव्यांचं टेंडर काढणार आहोत आणि तुम्ही सगळे त्या दृष्टीने कामाला लागा. आणि पुन्हा एकदा मीटिंग सुरू होते. इकडे बाळजाबाईच्या घरी स्वयंपाक वगैरे सगळा झालेला असतो आणि सगळेजण कृष्णा परत येण्याची वाट पाहत असतात. पाहता पाहता
रात्रीचे 11 वाजून गेलेले असतात. समर आणि पूजा मात्र तोंड वाकडं करून बसतात. भक्ती ही कृष्णाला पुन्हा पुन्हा फोन करत असते. मैनावती म्हणते, "ओ बाळजाबाई, डेकोरेशन झालं, स्वयंपाक झाला, सगळी तयारी करून झाली. रात्रीचे 11 वाजलेत 11. आता अजून किती वेळ वाट पाहायची आहे त्या कृष्णाची? कधी यायची ती कृष्णा?" बाळजाबाई, आढळराव यांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. कृष्णा अजून का आली नाहीये हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. तेवढ्यात भक्ती सांगते, "मी कृष्णाला केव्हाचा फोन करतेय, कृष्णा माझा फोनच उचलत नाहीये. याचा अर्थ अजून मीटिंग संपलेली नाहीये." सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की आता काय करायचं. पूजा आणि समर मात्र खुश असतात, कारण हा त्यांचाच प्लॅन आहे. कृष्णाला लवकर घरी येऊ द्यायचं नाही. सगळ्यांचा चेहरा भुकेने असा सुकून गेलेला असतो. रात्रीचे 11 वाजलेत, पण अजून कुणीही जेवण केलेलं नसतं. बाळाजाबाई म्हणते, "एवढा वेळ तर लागत नाही. या सगळ्या मीटिंग संध्याकाळपर्यंत उरकून जातात. आणि आढळराव, तुम्ही तर म्हणाले होते की 9 वाजेपर्यंत मीटिंग संपेल, पण 11 वाजले, अजून काही मीटिंग संपलेली नाहीये. कृष्णा सुखरूप तर असेल ना? बरी तर असेल ना? मला तर तिची खूप काळजी वाटतीये." आढळराव म्हणतात, "बाळजा, कृष्णाला काही होणार नाही. आणि 9ला मीटिंग संपली असेल, पण कृष्णाला गाडी भेटली नसेल, त्यामुळे ती पोहोचलेली नाहीये. आपण एक काम करूया, आपण आहे ना दुष्यंतला पाठवूया. दुष्यंत जाईल आणि कृष्णाला घेऊन येईल." आणि मग आढळराव दुष्यंतला हाक मारतात. आता दुष्यंत रूममध्ये काय करतोय काय ठाऊक. दुष्यंत हा रूममधून खाली येतो आणि विचारतो, "हो बाबा, काय?" तर बाळजाबाई त्याला सांगते, "दुष्यंता, कृष्णा अजून घरी आलेली नाहीये. कदाचित रात्र झाल्यामुळे तिला गाडी मिळालेली नाहीये. तर तू जा तालुक्याच्या ठिकाणी आणि तिला घेऊन ये." दुष्यंत म्हणतो, "ठीक आहे." सगळेजण यासाठी तयार होतात की आता दुष्यंत जाईल आणि कृष्णाला घेऊन येईल. तेवढ्यात मैनावती म्हणते, "होय बाबा, जाय घेऊन ये कृष्णाला. एकतर आधीच 11 वाजलेत, खूप भूक लागली आहे. आणि मी काय म्हणते बाळजाबाई, कृष्णा येईल, जेव्हा यायचं तेव्हा येईल, पण ती 12 वाजेपर्यंत येईल असं मला काही वाटत नाही. आणि सगळेच उपाशी आहे. मग आपण काय करू, आपण कृष्णाचं ताट बाजूला काढून ठेवू आणि आपण सगळे जेवून घेऊ. तसा पण जेवणाचा खमंग वास सुटलाय. मला तर अजूनच जास्त भूक लागली आहे." पूजा म्हणते, "नाहीतर काय, किती भूक लागली येथे मला." आणि मैनावती म्हणते, "कसं आहे ना, आपण सगळे जेवण करून घेऊया. नाहीतर कृष्णा 5 चुका करेल तेव्हा करेल आणि सगळे मरतील तेव्हा मरतील. पण आता भुकेनेच एक एक करून सगळे इथे मरायला बसले." आणि मैनावती मूर्खासारखी हसू लागते. त्यामुळे सगळ्यांना खूप राग येतो. पूजा म्हणते, "हो ना, येथे किती भूक लागली आहे. सगळे भुकेने व्याकुळ झाले आहेत. ही कृष्णा काही येत नाहीये. त्यामुळे आपण सगळे ना जेवण करून घेऊया." मैनावती म्हणते, "हो ना, नाहीतर त्या कृष्णाच्या चुकांच्या आधी मी भुकेनेच मरायचे." बाळाजाबाईला खूप राग येतो. बाळाजाबाई चिडून म्हणते, "ए मैनावती, देवाने तोंड दिलंय ना, म्हणून तोंडाला येईल ते बोलायचं नाही, नीट बोलायचं. आणि जोपर्यंत कृष्णा येत नाही ना, तोपर्यंत या घरात कुणीही जेवणार नाहीये." हे ऐकून पूजा, समर यांना खूप राग येतो. बाळाजाबाई आपला जुनाच तोरा दाखवते आणि मैनावती ती बोलतीच बंद करते. बाळाजाबाई म्हणते, "मला आहे ना वेगळी शंका येतीये." आढळराव विचारतात, "काय?" तर बाळाजाबाई सांगते, "या आमदाराच्या मीटिंग आहे ना, एवढा वेळ चालत नाही. जास्तीत जास्त 2 तास, 3 तास. पण आज दुपारी 12 वाजता सुरू झालेली मीटिंग रात्री 12 वाजेपर्यंत चालतीये. याचा अर्थ आज कृष्ण आणि दुष्यंत यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपल्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे. ही गोष्ट कुणीतरी त्या आमदारापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे त्या आमदाराने जाणून बुजून मीटिंग एवढ्या जास्त वेळ लांबवली आहे." हे ऐकून समर आणि पूजाला जबर धक्का बसतो. पूजा, मैनावती चांगल्याच घाबरतात. समर मात्र, "हां, काय? मला खूप झोप आली आहे," असं एक्सप्रेशन देत असतो. बाळाजाबाई सांगते, "नक्कीच आढळराव, हे कोणास तरी षडयंत्र आहे. कृष्ण आणि दुष्यंतला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करता येऊ नये म्हणून कुणीतरी जाणून बुजून त्या आमदाराला सुपारी दिली आहे. त्याला सांगितलंय की जास्तीत जास्त मीटिंग लांबव, टाइमपास कर, म्हणून ही मीटिंग एवढ्या वेळ लांबली आहे. नाहीतर मी अशा शेकडो मीटिंग अटेंड केल्या आहेत. या मीटिंग तास 2 तासाच्या वर कधीच चालत नाही. आणि आज ही मीटिंग सकाळची रात्र झाली तरीसुद्धा सुरू आहे. आणि त्या आमदाराला 9 वाजेनंतर काही सुचत नाही, पण तरीसुद्धा तो आज 11 वाजेपर्यंत मीटिंग करतोय. याचा अर्थ नक्कीच काहीतरी काळबेरं आहे असं दिसतंय." या बाळाजाबाईला आपला प्लॅन कसा समजला याचा विचार करून पूजा, समर, मैनावती हे तिघे चांगलेच घाबरतात. दुष्यंतला सुद्धा ही गोष्ट पटते. दुष्यंत
पूजा आणि समरकडे रागारागाने पाहू लागतो आणि म्हणतात ना की चोराच्या मनात चांदणं. त्यामुळे पूजा खूप घाबरते आणि म्हणते, व्हॉट? बाजाबाई, तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं कुणी केलं? कुणी सांगितलं त्या आमदाराला? तुम्ही आमच्यावर तर संशय घेत नाहीये ना? सांगा, तुम्हाला कोणावर संशय आहे? तर बाजाबाई म्हणते, अगं पूजे, मी तुझं नाव घेतलं का? नाही ना. मी म्हटलं का की पूजा आणि समरने फोन करून सांगितलंय आमदाराला? असं मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त सांगतीये की मला काय शंका आली आहे आणि हे कुणी केलं, काय केलं हे सगळ्यांना चांगलंच कळलंय. उगच माझ्या तोंडून वधून घेण्याची गरज नाहीये. आजचा दिवस चांगला आहे, मला घरात वाद घालायचा नाहीये. पूजा आणि समरला खूप राग येतो. बाळाबाई म्हणते, सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे की कृष्णाला त्रास देण्याचा प्रयत्न कोण करतं. कृष्णाला कोणताही आनंद मिळू नये यासाठी कोणाचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे ज्याला कळायचं ना त्याला कळलंय की मला कोणाचं नाव घ्यायचंय आणि कुणी हे षडयंत्र केलंय. पूजा आणि समरचा चेहराच पडतो आणि मग बाळाबाई दुष्यंतला सांगते, दुष्यंता, एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि कृष्णाला तालुक्याच्या ठिकाणाहून घेऊन ये. तो आमदार करून करून किती उशीर करणार आहे? 12 वाजवेल, 1 वाजवेल, 2 वाजवेल. जा, पण आज कोणत्याही परिस्थितीत तुझा आणि कृष्णाचा वाढदिवस या घरात साजरा होणारच आणि जोपर्यंत कृष्णा या घरात पाय ठेवत नाही तोपर्यंत कोणाच्या तोंडात अन्नाचा एक घास सुद्धा जाणार नाही याकडे लक्ष मी ठेवणार. पूजा, समर, मैनावतीला खूप राग येतो की ही बाळाबाई तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप करतीये. बाळाबाई ही दुष्यंतला तेथून जायला सांगते. दुष्यंत तेथून निघून जातो कृष्णाला घेण्यासाठी. त्यामुळे आढळराव खुश होतात. बाळाबाई ही आपल्या जुन्या रंगात, जुन्या ढंगात परत आलेली असते. बाळाबाई म्हणते, मला माहिती आहे कृष्णाला आनंद मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे, पण कृष्णाला आनंद कसा मिळेल ना यासाठी मी प्रयत्न करणारे आणि कृष्णाला मी आनंदी ठेवणारे, कृष्णा नेहमी खुश राहील यासाठी मी प्रयत्न करणारे. पूजा, मैनावती, समर बाळाबाईकडे रागारागाने पाहत असतात. मग हे दोघे एकमेकांकडे पाहतात की आपला सगळा प्लॅन ही बाळाबाई फ्लॉप करतीये. त्यामुळे या दोघांना खूप राग येतो. परंतु बाळाबाई त्यांना काही भीक घालत नाही एवढं मात्र नक्की. आणि इकडे रात्रीचे 2 वाजलेले असतात तरीसुद्धा या आमदाराची मीटिंग सुरूच असते आणि आमदार म्हणतो, तर चला मग, आता सगळ्या विषयांवर सखोल चर्चा झाली आहे. आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. आणि जसं शाळेत मुलं शाळा सुटली असं म्हटल्यावर पळतात, तसे हे सगळे सरपंच आमदाराने मीटिंग संपली असं जाहीर करतात तेथून पळ काढतात. आता रात्रीचे 2 वाजलेत त्यामुळे सगळ्यांनाच घरी जाण्याची घाई झालेली असते. कृष्णासुद्धा तिची आवरासावर करते आणि कृष्णा तेथून निघणार. इतक्यात आमदार तिला थांबवतो आणि म्हणतो, अहो कृष्णाताई, पहा ना, आज मीटिंगला खूपच उशीर झाला ना. रात्रीचे 2 वाजले म्हणजे तब्बल 12 तास मीटिंग चालली. आमच्या करिअरमध्ये एवढी जास्त काळ चालणारी ही पहिलीच मीटिंग होती. अहो, आता जनतेची कामं करायची म्हणजे दिवस काय, रात्र काय, 12 तास काय, 24 तास काय, याच्याकडे कुठे आपण पाहणार आहोत. कृष्णा काहीच बोलत नाही. आमदार म्हणतो, आणि हो, या सगळ्या गडबडीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यामध्ये एक महत्त्वाचं काम तर राहूनच गेलं. अहो, आज तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना, त्याच्या शुभेच्छा द्यायच्या तर राहूनच गेल्या. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दुष्यंतरावांना सुद्धा सांगा बरं. कृष्णा अशी मान डोलवते. ठीक आहे, ठीक आहे, सांगते. आमदार म्हणतो, आणि हो कृष्णाताई, उगाच काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका बरं, की आम्ही जाणून बुजून ही मीटिंग लांबवली. तुम्हाला तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करू द्यायचा नाही म्हणून तुम्हाला आम्ही जास्त वेळ इथे थांबून ठेवलं असं काही नाही आहे बरं. नाहीतर तुम्हाला वाटेल की मागच्या वेळी गावातील ग्रामसभेत जो आमचा अपमान झाला होता त्या अपमानाचा आम्ही बदला वगैरे घेतला की काय. कृष्णा एक्सप्रेशन देते, नाही, मला असं काही वाटत नाही. आणि या आमदाराला अजून टाइमपास करायचा असतो. आमदार कृष्णाला म्हणतो, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी कोणाच्या सांगण्यावरून वगैरे तुम्हाला इथे जास्त काळ अडवून ठेवलं आणि तुम्हाला तुमच्या घरी जाऊ दिलं नाही वेळेत, तर असं काहीही मनात आणू नका. अहो, तुमच्या कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे किती जुने संबंध आहेत आणि शेवटी आपण फॅमिली फ्रेंड्स आहोत. असं काही नाही आहे बरं. कृष्णा फक्त मान डोलावत असते. आमदार म्हणतो, ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून आमदार हँडशेक करण्यासाठी हात पुढे करतो. पण कृष्णा त्याला नमस्कार करते आणि म्हणून कृष्णा खूप खुश होते.
दुष्यंतने आपली गाडी छान सजवलेली असते, मस्त फुगे लावलेले असतात, त्यामुळे कृष्णाला आनंद होतो. दुष्यंत गाडीतून खाली उतरतो, कृष्णाजवळ येतो. कृष्णा विचारते, अहो तुम्ही येतं? तर दुष्यंत सांगतो, हो मग, पाहता पाहता ॲनिव्हर्सरीचा दिवस उजाडून गेला. आता म्हणलं कारभारीन बाईला तर काय आपल्यासाठी वेळ नाही, मग आपणच यावं. कृष्णाला वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, अहो लई लई सॉरी, खरंच मीटिंग लई लांबली, आता मी तरी काय करणार. दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, चेष्टा करत होतो मी काय चिडलेलं नाही. खरं सांगायचं तर मला थोडा राग आला होता, पण तुला पाहिलं ना की माझा सगळा राग पळून जातो. कृष्णा म्हणते, खरंच सारी, मी ना लवकर यायला हवं होतं, पण काय करणार, आमदार साहेब प्रत्येक विषयावर एक एक तास चर्चा करत होते. आज त्यांनी एवढा उशीर केला ना की मला साधा तुम्हाला कॉल करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. म्हणजे फक्त आमदारांनी दुपारचं जेवण केलं, संध्याकाळचा चहा नाश्ता, रात्रीचं जेवण काहीच केलं नाही. काही ब्रेकसुद्धा घेऊ दिला नाही 5 मिनिटाचा, ज्यामध्ये कृष्णा दुष्यंतला फोन करू शकेल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काही टेन्शन नाही आहे, तू एवढं टेन्शन घेऊ नको. तुला म्हटलं ना मला थोडा राग आला होता, पण तुला पाहिलं ना की माझा सगळा राग उडून जातो. आता एवढी सुंदर बायको असल्यावर माझा राग तरी कसा टिकणार. हे ऐकून कृष्णा खुश होते. दुष्यंत तिला पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कृष्णासुद्धा त्याला सेम टू यू म्हणते आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. दुष्यंत हा कृष्णाला तर नेहमीच जवळ घेत असतो. आज कृष्णाची इच्छाच होत नाही दुष्यंतला दूर करण्याची. कृष्णा तशीच त्याच्या मिठीत विसावते. दुष्यंत म्हणतो, ओ कारभारीनबाई, रात्रभर येथे असंच एकमेकांच्या मिठीत राहायचंय की जायचंय घरी, चला घरी. कृष्णा हसू लागते आणि मग दुष्यंत कृष्णाची पर्स घेतो, कृष्णाचा हात हातात पकडतो आणि मग हे दोघेही गाडीत बसतात आणि आपल्या घराकडे यायला निघतात. थोड्याच वेळात कृष्ण आणि दुष्यंत घरी पोहोचतात. आता पाहता पाहता नक्कीच 2:30 किंवा रात्रीचे 3 वाजले असतील. हे दोघे घरात येतात तर घरामध्ये अंधार असतो, एकदम काळोख, जसे काय सगळे गेले मस्त झोपायला. कृष्णा म्हणते, अहो सगळे झोपायला गेले वाटतं, माझ्यामुळे आज सगळ्यांचा खूप हिरमोड झाला ना. सगळ्यांनी इतकी तयारी केली, इतकं डेकोरेशन केलं आणि मीच एवढ्या उशिरा आले, त्यामुळे सगळे जेवून वगैरे झोपले असतील. दुष्यंत म्हणतो, हो आता होणारच आहे, रात्रीचे 3 वाजलेत, सगळे करणार तरी काय. कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, बाळजाबाईंचा खरंच खूप मोठा हिरमोड झाला असेल, कारण सकाळपासून त्या खूप उत्साहात होत्या. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस, त्यांनी एवढं डेकोरेशन केलं, स्वयंपाक पण चांगला बनवला असेल आणि मीच नाही आले, त्यांनासुद्धा वाईट वाटलं असेल ना. दुष्यंत म्हणतो, हो आता सगळ्यांनाच वाईट तर वाटलंच असणार, पण जाऊ दे, यात तुझीसुद्धा काही चूक नाही आहे. झाला आता, महत्त्वाचं काम होतं म्हणून उशीर झाला. आणि मग हे दोघेही आपल्या रूममध्ये जाणार. इतक्यात सगळीकडचे दिवे लागतात आणि कृष्ण आणि दुष्यंतच्या अंगावर मस्त फुलांचा वर्षाव होतो, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. कृष्ण आणि दुष्यंत आजूबाजूला पाहू लागतात. तेवढ्यात घरातील सगळेजण, बंब्या, भक्ती, बाळजाबाई, आढळराव, पूजा, समर, जयकांत, मैनावती, दलपत ब्लास्ट करत करत तेथे पोहोचतात आणि हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी असं त्यांना विश करतात. कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. पूजा आणि समरचा चेहरा मात्र पडलेला असतो. बाळजाबाई, आढळराव, जयकांत हे सगळे खुश असतात. कृष्णाला खूप आनंद होतो आणि कृष्णा विचारते, तुम्ही सगळे अजून जागे आहात का. तर बाळजाबाई म्हणते, मग आम्ही काय झोपतो की काय, जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत झोपायचं नाही, हे आम्ही ठरवलंच होतं. कृष्णा खूप खुश होते. बाळजाबाई म्हणते, अगं कृष्णे, तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे, मग किती पण उशीर झाला ना तरी आपण तो सेलिब्रेट करणारच, आपण तो साजरा करणारच. कृष्ण आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. सगळेजण खुश असतात, आनंदात असतात. मैनावतीची मात्र भुकेने चांगलीच वाताहत झालेली असते. उभं राहू की चक्कर येऊन पडू अशी तिची अवस्था असते आणि कृष्णाचा हा आनंद पाहून पूजाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. कृष्णा म्हणते, अहो पण किती उशीर झाला आहे. तर आढळराव म्हणतात, उशीर काय झाला आहे, अगं तुझा आणि दुष्यंतच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. मग मी काय म्हणतो, हा वाढदिवस फक्त 1 दिवस का साजरा करायचा, हा वाढदिवस आहे ना आपण 8 दिवस साजरा केला पाहिजे, 8 दिवस. हे ऐकून सगळे हसू लागतात. सगळ्यांना हे पटतं. पूजा आणि समर मात्र तोड वाकडं करतात. बाळजाबाई म्हणते, हो आढळराव एकदम बरोबर बोलताय. आता माझ्या कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, तो आम्ही साजरा करणार नाही असं होईल कधी. मग रात्रीचे 2 वाजू दे, नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या दुपारचे 2 वाजू दे, आम्ही तर आमचं सेलिब्रेशन करणारच. कृष्ण आणि दुष्यंत खुश असतात आणि
बाळाजाबाई म्हणते, आता काही टेन्शन नाही, आता तू घरी आली आहेस ना, आणि तू बाहेर का होतीस, तर तू तुझं कर्तव्य पूर्ण करत होतीस म्हणून बाहेर होतीस. आढळराव म्हणतात, आणि आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे बरं, स्वयंपाक वगैरे सगळं तयार आहे, आणि चला आता आपण सेलिब्रेशन करूया. मैनावती म्हणते, होय होय करूया लवकर. ए बाई कृष्णा, काय तुझा ते केक कापायचा तेवढा केक कापून घे, त्यानंतर आपण सगळे जेवण करू. हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं. कृष्णा विचारते, तुम्ही सगळ्यांनी अजून जेवण केलेलं नाहीये, तुम्ही सगळे अजून उपाशी आहात. अरे देवा, आबा कमीत कमी तुम्ही तरी जेवून घ्यायचं ना, तुम्हाला औषधं घ्यायच्या असतात, गोळ्या घ्यायच्या असतात, त्या तुम्ही कशा चुकवल्या. आढळराव म्हणतात, ए गप ग, तू सरपंच आहे ना की दागदर आहे, आणि एक दिवस चालतं चुकवलेलं, असं काय रोजच वेळेवर घेतलं पाहिजे असं काही नसतं. हे ऐकून सगळे हसू लागतात. जयकांत म्हणतो, होय होय, पण एक दिवस जेवण नाही चुकवलं ना तर मला नाही सहन होत. लवकर करा, अतिप्रचंड वेगाने केक कट करा, नाहीतर मी येथे अतिप्रचंड वेगाने चक्कर येऊन खाली पडेल. सगळे हसू लागतात. कृष्ण आणि दुष्यंत केक कापायला येऊन बसतात. त्यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी अतिशय सुंदर केक मागवलेला असतो. मग हे दोघे केक कट करतात. सगळेजण हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी ॲनिव्हर्सरी, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात, टाळ्या वाजवतात. बाळाजाबाई, आढळराव, बंब्या, भक्ती खूप खुश असतात. पूजाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. कृष्ण आणि दुष्यंत केक कट करतात आणि मग एकमेकाला प्रेमाने भरवतात. कृष्णा दुष्यंतला भरवते, दुष्यंत कृष्णाला भरवतो. त्यामुळे समर आणि पूजाला खूप राग येतो की एवढा मोठा प्लॅन बनवून सुद्धा शेवटी कृष्ण आणि दुष्यंतच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झालाच, आणि हे दोघे पुन्हा एकदा तोंडघशी पडलेले असतात. मग दुष्यंत आढळरावांना केक भरवतो, पण बाळाजाबाईला काही केक भरवत नाही. मग कृष्णा उभी राहते आणि कृष्णा बाळाजाबाईला केक भरू लागते. बाळाजाबाई खूप इमोशनल होते, ती कृष्णाला केक भरवते. सासू सुनातलं हे प्रेम पाहून सगळ्यांचीच तोंड वाकडी होतात, आणि मग कृष्ण आणि दुष्यंत सगळ्यांना पुढे केक खायला बोलवतात. बंब्या, भक्ती, बाळाजाबाई, आढळराव, पूजा, समर, जयकांत हे सगळे मस्त केकवर ताव मारतात, केक खातात. पूजाला मात्र सगळं चांगलं चालू असल्यावर मिठाचा खडा टाकायला मजा येते, आणि पूजा म्हणते, चला चला, तुमचं केक खाऊ घालणं, केक कापणं, एकमेकांना भरवणं सगळं झालं असेल ना, तर चला जेवायला जाऊया, नाहीतर रात्रीचं जेवण नाही, उद्या सकाळचा ब्रेकफास्ट करावा लागेल, सकाळ होऊन जाईल थोड्या वेळात. सगळ्यांना खूप राग येतो की सगळं चांगलं चालू असल्यावर ही पूजा मिठाचा खडा टाकतेस, काहीतरी वाकडं बोलतेस. बाळाजाबाई मात्र तिची चांगली जिरवते. आता बाळाजाबाई आपल्या जुन्या अवतारात परत आली आहे. बाळाजाबाई पूजाला म्हणते, अरे वा, उद्या सकाळचा नाश्ता तू बनवणार आहे का पूजा? एक काम कर, आत्तापासून बनवायला सुरुवात कर, म्हणजे उद्या सकाळी आम्हाला वेळेत खायला भेटेल. हे ऐकून सगळ्यात आधी तर आढळराव हसू लागतात. त्यानंतर कृष्णा, दुष्यंत, मैनावती, जयकांत सगळे खुदू हसू लागतात. बंब्या तर मोठमोठ्याने हसतो, त्यामुळे पूजाची चांगली जिरते. पूजाला एक शब्दसुद्धा बोलायला राहत नाही. समरसुद्धा चिडतो, आणि सगळेजण जेवायला जाणार इतक्यात दुष्यंत म्हणतो, थांबा थांबा, 1 मिनिट थांबा, आमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी आहे ना, तर मी कृष्णासाठी एक गिफ्ट आणलं आहे. आता दुष्यंतने काय गिफ्ट आणलं आहे याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. दुष्यंत कृष्णासाठी चक्क एक नवा कोरा सोन्याचा नेकलेस घेऊन येतो, आणि हे गिफ्ट पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं. बाळाजाबाई, आढळराव, बंब्या, भक्ती सगळे खूप खुश होतात. तर पूजा आणि समरला मात्र खूप राग येतो. जसं काय यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढून किंवा यांच्या रूममध्ये चोरूनच हा हार आणलाय. हे दोघे या हाराकडे वाकड्या नजरेने पाहतात. एकमेकांकडे पाहून आता हा हार चोरायचा असा विचार करतात की काय, देव जाणे. कृष्णा मात्र खूप खुश असते. दुष्यंतकडे आश्चर्याने पाहते की दुष्यंतने माझ्यासाठी एवढं छान गिफ्ट आणलंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्ण आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस शेवटी साजरा झालाच, नाहीतर पूजा आणि समरने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होऊ नये यासाठी सगळा प्लॅन बनवला होता. तसं पाहायला गेलं तर त्यांचा प्लॅन यशस्वी झाला, पण कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांपासून दिवसभर लांब राहिले. ना कॅन्डल लाईट डिनर, ना दुसरं काही सेलिब्रेशन झालं, ते सुद्धा रात्रीच्या 3 वाजता. पण शेवटी सेलिब्रेशन व्हायला महत्त्व आहे, ते झालं, चांगलं जंगी झालं, या दोघांचा आनंद साजरा झाला. आजचा एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे.
आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, दुष्यंतने तर काल रात्रीच कृष्णाला ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट दिलेलं असेल. त्यानंतर बाळजाबाईसुद्धा कृष्णाला गिफ्ट देणार. त्यामुळे कृष्णा खूप खुश होईल आणि पुन्हा एकदा समर आणि पूजाच्या चेहऱ्यावर 12 वाजणार. या कृष्णाला सगळे एवढं देत आहे आणि आमच्याकडे कोणी लक्षही देत नाहीये. कृष्णा म्हणेल, मला हे गिफ्ट लय 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 आवडलंय. आता मी ना सगळ्यांसाठी काहीतरी भारी जेवायला बनवते. आणि मग कृष्णा जाणार किचनमध्ये आणि नेहमीप्रमाणे पूजा काहीतरी करणार कटकारस्थान. कृष्णाने कदाचित मायक्रोवेव्हमध्ये काहीतरी ठेवलं असेल बनवायला आणि पूजाने टेम्परेचर किंवा टायमिंग वाढून ठेवलं असेल. त्यामुळे हे जळून जाणार आणि सगळ्या किचनमध्ये धूर धूर होणार. दुष्यंत धावत पळतील आणि मायक्रोवेव्ह बंद करेल, हा पदार्थ बाहेर काढेल. मैनावती म्हणेल, अरे देवा, कृष्णाकडून दुसरी चूक झाली, दुसरी चूक. आता काही खरं नाही, कृष्णाकडून चुका होत आहे. आपल्या घरात लवकरच कुणीतरी, आता काही खरं नाही. हे ऐकून कृष्णा खूप दुःखी होईल. तर बाळजाबाई म्हणेल, ए मैनावती, तुझ्या तोंडाला लगाम घाल, लगाम. कृष्णाने कोणती चूक केली नाहीये. कृष्णाची यामध्ये काय चूक आहे? उगाच तिला कशाला बोलते? आता बाळजाबाई समोर या मैनावतीची बोलण्याची काही टाप नाहीये. पण पूजाला काय, तोंड उघडलं आणि काहीतरी वाईट बोललं हे तर तिला जमतंच. आणि मग पूजा ही लगेच म्हणेल, ओ बाळजाबाई, त्यांना काय बोलताय? खरं बोलणाऱ्याचं तोंड दाबू नका. ते ज्या काही बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. तुमची ही कृष्णा एकानंतर एक चुका करतीये आणि तुम्ही तिला पाठीशी घालताय. तुम्हाला माहिती आहे ना त्या गुरुजींनी काय सांगितलं होतं? त्यांनी भविष्य सांगितलंय की कृष्णाकडून एकानंतर एक 5 चुका घडतील आणि मग आपल्या घरातील कुणीतरी देवाघरी जाईल. आणि कृष्णाकडून एक चूक आधीच घडली होती, आज दुसरी चूक घडली आहे आणि तुम्ही तिला पाठीशी घालताय. बाळजाबाई, दुष्यंत, कृष्णाला खूप राग येतो आणि ही चूक तर नक्कीच पूजामुळे झाली असेल. पूजा सगळ्यांची नजर चुकून किचनमध्ये काहीतरी कांड करते आणि सगळा दोष कृष्णावर टाकून देते. कुणी तिला रंगेहात पकडत नाही. आणि मग पूजा नेहमीच्या स्टाईलप्रमाणे भिंतीजवळ जाणार, भिंतीवर दुसरी रेष ओढणार आणि सगळ्यांना म्हणेल, ही कृष्णाची दुसरी चूक. आता फक्त 3 चुका बाकी आहेत आणि 5वी चूक होताच या घरातील कुणीतरी ढगात जाणार आणि त्यासाठी कारणीभूत असणार कृष्णा कृष्णा कृष्णा. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत टेन्शनमध्ये येतील. मग आता कृष्णा रडत बसणार की ही चूक खरंच माझ्याकडून झाली की कुणी घडून आणली, हे कोणाचं कटकारस्थान आहे याकडे लक्ष देणार. हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.